विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. सर्वांना जय शिव. जरा थोडंसं जोरात बोला, जय शिव. पाटील सरांची गोष्ट, माकड आणि टोपीवाला, आणि एक नाही दोन वर्षन सांगितले. आता मी तुम्हाला तिसरं वर्षन सांगतो. आता तो जो करीम चाचा होता, त्याच्या नातवाचा पण नातू तो गावाला गेला, टोप्या विकल्या, थकला, झाडाखाली झोपला. माकडं आले, माकडं टोप्या घेऊन झाडावर गेले. करीम चाचाचा नातवाचा नातू उठला, त्याने बघितलं आणि रडायला लागला. कारण आताची पिढी आपण बघितली की इतकी नरम आहे, इतकी कमकुवत आहे, प्रत्येक गोष्टीला रडत बसते. तर हा जो नातू होता तो ह्या पिढीतला होता, तो रडायला लागला. त्याचं रडणं बघून गावातली काही मंडळी आली. मग एकाने सुचवलं की अरे अमुक अजय वानखेडे सरांना बोलवा, ते खूप छान काउन्सिलर आहेत, माकडांना काउन्सिलिंग करतील, माकडं टोप्या देऊन टाकतील. अजय वानखेडे सर आले, काउन्सिलिंग केलं, माकडे काय ऐकायला तयार नाही. नंतर डॉक्टरला बोलवलं, डॉक्टरने त्यांना इंजेक्शन दाखवलं, माकडं ऐकायला तयार नाही. वकिलाला बोलवलं, प्रोफेसरला बोलवलं, अजून कोणाला बोलवलं, तर माकडं कोणाचंच ऐका. अगदी मांत्रिकालाही बोलवलं, त्याचेही मंत्र काय झालं. मग शेवटी कोणीतरी बोललं की त्या ठिकाणी एक धर्मगुरू आहेत, तुम्ही धर्मगुरूला बोलवा. कदाचित धर्मगुरूंचं ते ऐकते, आणि म्हणून धर्मगुरूंना बोलावलं. आपले फादर बेंजामिन त्या ठिकाणी गेले, त्यांनी सर्व परिस्थिती व्यवस्थित न्याहाळली आणि त्यांनी प्रार्थना केली आणि म्हटले, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे सगळ्या माकडं आंबे सगळ्या टोप्या खाली पडल्या. सगळे लोक आश्चर्यचकित की सर्वांत कोणाचंच माकडाने ऐकलं नाही, धर्मगुरूंचं ऐकलं तसं. म्हणून सर्वांनी फादरांना जाऊन विचारलं की फादर हे घडलं कसं. मग फादरांनी सांगितलं, मी फक्त त्यांना एवढंच बोललो सांकेतिक भाषेमध्ये, तुम्ही सर्वजण खाली या, नाहीतर मी झाड कापतो. तर प्रत्येक समारंभासाठी धर्मगुरूची आवश्यकता असते. आणि म्हणून हा समारोपाचा कार्यक्रम कदाचित जोसेफ पीटर आणि अजय सरांनी माझ्याकडे सोपवलेला आहे. ख्रिस्तात माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, जर आपण हे बॅनर बघितलं असेल, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. आय कॅन डू ऑल थिंग्स इन हू गिव्स मी स्ट्रेंथ. हा प्रभू येशू आहे जो आपल्याला सर्व सामर्थ्य देतो आणि सर्व काही करण्याची तो आपल्याला शक्ती देतो. आपल्याला वेगवेगळ्या अतिशय उत्तम वक्त्यांनी आपल्याला आत्मशक्तीविषयी सांगितलं, संयम सांगितलं, चिकाटीविषयी सांगितलं, जिद्दी असायला पाहिजे सांगितलं. आता हे सर्व गुण आपल्याला कुठून येणार आहेत. आपल्याला अजय वानखेडे सरांनी सांगितलं की तो परमेश्वर. आणि म्हणून सर्वप्रथम परमेश्वराचे आभार मानूया. मी सर्व शक्तिमान देवाचे आभार मानतो की ज्याच्या कृपेने आणि आशीर्वादाने हा कार्यक्रम आपण यशस्वी करू शकतो. आणि परमेश्वराच्या उपस्थितीशिवाय, त्याच्या प्रेरणेशिवाय हे शक्यच झालं नसतं. आणि म्हणून सर्वप्रथम परमेश्वराचे आभार. त्याचबरोबर मी मनपूर्वक आभार मानतो आपले लाटे बिशप मालकम सिक्वेरा, जे परतवाड्याला मीटिंगसाठी गेलेले आहेत, परंतु सकाळी ते दुपारपर्यंत ते आपल्या समवेत होते. त्यांनी आपल्याला नेहमीच प्रेरणा दिलेली आहे आणि हा सेमिनार, हा दिवस आयोजित करण्याची त्यांनी परवानगी दिली. त्यांचे नेतृत्व आणि प्रोत्साहन हे आपल्यासाठी आज फार महत्वाचं होतं आणि इथून पुढेही ते नेहमीच आपल्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक राहतील. म्हणून सर्वांनी टाळ्यांच्या गजरात आपल्या
आजचे सर्व मान्यवर वक्ते श्री अक्षय खंडारे सर, श्रीयुत अमोल पाटील सर, श्रीयुत प्रभाकर धुरंदर सर, श्रीयुत यादव दर्टे सर, श्री अजय वानखेडे सर, या सर्वांची भाषणं, त्यांचे विचार आपण सर्वांनी अतिशय मनपूर्वक ऐकले आणि सर्वांनी अतिउत्तमपणे आपल्याला ह्या स्पर्धा परीक्षेविषयीची माहिती दिली. अगदी मला सुद्धा या स्पर्धा परीक्षेविषयी एक प्रकारची नकारात्मक भावना होती की खूप अभ्यास करावा लागतो, कदाचित हे आपलं फील्ड नाही. परंतु तुम्हाला सर्वांना ऐकून आज माझी खात्री पटली की खरोखरच आपल्या सर्व मित्र मैत्रिणींसाठी, आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक खूप अमूल्य अशी संधी आहे. आणि जेव्हा हे सर्व निष्णात तज्ञ त्या क्षेत्रातील आपल्याला मदत करण्यासाठी तयार आहेत आणि म्हणून त्यांचं जे मोलाचं मार्गदर्शन आपल्याला आज लाभलेलं आहे त्याबद्दल आपण त्यांचे अगदी मनापासून आभार मानूया. आणि महत्वाचं म्हणजे केवळ आणि केवळ अजय वानखेडे यांच्या मध्यस्थीद्वारे अमोल पाटील सर आणि धुरंदर सर आणि इतर सर्व वक्ते हे विनामूल्य आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले. त्याचबरोबर जसं सांगितलं की शैलेश सर बोलले की विजन मोठी आहे